नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 9 वाजतात. महाराष्ट्र अनलिमिटेडला सुरुवात करण्यापूर्वी आता नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता. पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलावली बैठक. दोन्ही समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा बालेवाडीमध्ये आज भव्य कार्यक्रम. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते राहणार उपस्थित. तर पुण्यात शहरभरामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी. बालेवाडीमध्ये होणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचं नाव नाही. पवारांचं नाव नसल्यानं वादाची शक्यता. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. शिवडी नावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर पुलावरून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न. कॅब चालक आणि वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान. साबरमती एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात अपघात. सुदैवानं कोणीही जखमी नाही. अमरावतीमधील अप्पर वैतरणा धरणाचे दरवाजे उघडले. धरणामधील जलसाठा वाढल्याने अमरावतीकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला. आणि सांगली जिल्ह्याला हवामान विभागाचा येलो अलर्ट. जिल्ह्यासह परिसरात मुसळधार पावसाची शक्यता.